नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपण नेहमीप्रमाणे ज्या पद्धतीने MCQची सिरीज प्रत्येक चॅप्टरची घेऊन चाललेलो आहोत, त्यामध्ये आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये जो आपला चॅप्टर आहे 12th स्टँडर्डचा, ज्याचं नाव आहे वेक्टर्स, त्या चॅप्टरबद्दल आपण आता या ठिकाणी डिटेलमध्ये माहिती तर बघणारच आहोत, पण त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे MCQ सुद्धा रोज या ठिकाणी सॉल्व्ह करून घेणार आहोत. ठीक आहे, चला जास्त वेळ न लावता डायरेक्टली आपण पहिल्या क्वेश्चनकडे या ठिकाणी जात आहोत. बघा बेटा, इथं काय दिलेलं आहे आपल्याला, द पॉइंट्स विथ पोझिशन वेक्टर्स. दोन वेक्टर आपल्याला दिलेले. हा पहिला एक वेक्टर आहे आणि हा अजून दोन आणि तब्बल 3 वेक्टर्स आपल्याला या ठिकाणी त्यांनी दिलेले आहे. आणि असं असताना ते व्हेक्टर्स कसे आहेत, एकमेकांचे कोलिनियर आहेत. असं असताना तुम्हाला ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे? ए ची. आता एक गोष्ट लक्षात घ्या बेटा, ज्या वेळेस दोन वेक्टर्स कोलिनियर असतात, लक्षात घ्या, मी दोन वेक्टर या ठिकाणी तुम्हाला कळावं म्हणून देतोय. ए आय प्लस बी जे प्लस सी के हा एक वेक्टर आणि दुसरा कॅपिटल ए आय प्लस कॅपिटल बी जे प्लस कॅपिटल सी के, असे दोन वेक्टर्स आपल्याला समजून घ्या या ठिकाणी आहेत. आणि ते दोघं जण एकमेकांशी कोलिनियर आहेत असं ज्यावेळेस आपल्याला दिलं जातं, काय आहेत? कोलिनियर आहेत. असं ज्यावेळेस आपल्याला दिलं जाईल त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा दोन वेक्टर्स कोलिनियर असतात त्यावेळेस त्यांचा जो रेशो असतो म्हणजे ए अपॉन कॅपिटल ए हा इक्वल असतो बी अपॉन कॅपिटल बी च्या, हा इक्वल असतो सी अपॉन कॅपिटल सी च्या. लक्षात ठेवा बेटा, यांचे जे कोएफिशिएंट असतात आय आय जे जे आणि के के चे, ते कसे असतात? इक्वल. केव्हा? जेव्हा दोन व्हेक्टर्स हे काय असतात? कोलिनियर असतात त्यावेळेस. काय असतात? कोलिनियर असतात त्यावेळेस. दोन वेक्टर एकमेकांना कोलिनियर असतात त्यावेळेस आय आय चा जे जे चा आणि के के चा रेशो हे कसे असतात? एकमेकांना इक्वल असतात. बरं, मग आता दिलेला जो काही क्वेश्चन आहे, ह्या क्वेश्चन मध्ये त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे? हा एक वेक्टर, हा दुसरा आणि हा तिसरा. मी काय करतो, यांना एक काहीतरी एक्स वाय झेड नाव देऊन टाकतो म्हणजे आपल्याला कळेल. एक्स बार, वाय बार आणि झेड बार, तीन वेक्टर मी नाव देऊन टाकले यांना. ठीक आहे, पहिला बघा काय बेटा, 60i प्लस 60i प्लस 3j हा पहिला वेक्टर आहे. दुसरा आहे 40i मायनस 8j आणि तिसरा जो आहे तो आहे ai मायनस 52j. असे तिन्ही जे वेक्टर्स आपल्याला या ठिकाणी दिसतात ते मी जशाच्या तसे या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत. आता नीट व्यवस्थित सर्वांनी समोर लक्ष द्या, मी समजावून सांगतो बेटा. बघा आता हे जे तीन वेक्टर आहे, आपल्याला ज्यावेळेस आता हाताचा शॉर्टकट जर आपल्याला वापरायचा असला तो केव्हा वापरायचा? नीट व्यवस्थित लक्षात घ्या. मी प्रत्येक वेळेस सांगत आहे की पहिले तुम्हाला क्वेश्चन ओळखता येणं गरजेचं आहे. तुम्हाला सांगितलेलं काय आहे दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये की व्हेक्टर्स कोलिनियर आहे, पण तीन तीन वेक्टर असले तर त्याला आपल्याला शॉर्टकट वापरता येणार नाही. आपल्याला तीन वेक्टरचं कन्वर्जन दोन वेक्टर मध्ये करणं आहे. मग हे जे तुम्हाला एक्स वाय झेड दिसतं ना, याच्यावरून तीनचं कन्वर्जन तुम्ही पहिले दोन मध्ये करा. हे एक्स वाय आणि हे एक्स झेड, असं तीनचं कन्वर्जन तुम्ही दोन मध्ये पहिले करून घ्या. एक्स वाय आणि एक्स झेड. बेटा हे कसं काढायचं असतं, तीनचं कन्वर्जन दोन मध्ये कसं करायचं असतं ते मी सांगतोय. बेटा हे जे एक्स वाय आणि एक्स झेड लिहिलं ना, हे एक्स वाय बार जर तुम्हाला काढायचा असला तर तो असा काढायचा, वाय बार मायनस एक्स बार. म्हणजे दुसऱ्यातून पहिलं मायनस करायचं, दुसऱ्यातून पहिलं मायनस करायचं. मग इथं कसं येणार? झेड बार मायनस एक्स बार, झेड बार मायनस एक्स बार. बेटा कळतंय की नाही कळतंय? चला व्हॅल्यूज पुटअप करू आपण आणि आन्सर काढू. सांगा वाय बारची व्हॅल्यू काय बेटा? 40i मायनस 8j, 40i मायनस 8j. ठीक आहे, त्याच्यानंतर मायनस एक्स बारची व्हॅल्यू काय बेटा आपल्याकडे? एक्स बारची 60i प्लस 3j, 60i प्लस 3j. चला बघा लक्ष द्या, त्याचप्रमाणे इकडे याचं पण आपण करून घेऊ. बघा लक्ष द्या इकडं,
सांगा बेटा झेड बार काय तुमच्याकडे ए आय मायनस 52J. त्याच्यानंतर एक्स बार काय बेटा आपल्याकडे एक्स बार 60i प्लस 3J. 60i प्लस 3J. चला सांगा बेटा काय येईल बघा बरं, लक्ष राहू द्या. 40i मायनस 60i मायनस 20i मायनस 8J मायनस 3J मायनस 11J. काय केलं बेटा, आय मधून आय मायनस केलं, जे मधून जे मायनस केलं. ठीक आहे. नेक्स्ट सांगा पुढं ए आय मायनस 60i. आता ए आणि 60चे तर काही सबस्ट्रॅक्शन होऊ शकत नाही, म्हणून त्याला जशाच्या तसं लिहावं लागेल. ए मायनस 60i, ए मायनस 60i. नेक्स्ट मायनस 52 मायनस 3 मायनस 55J. बघा बेटा 3 व्हेक्टर्स होते, 3 व्हेक्टर्सचं कन्वर्जन आपण या ठिकाणी 2 व्हेक्टर्स मध्ये केलेलं आहे आणि त्यांचा आन्सर आलेलं आहे हे इथं. इथपर्यंत कळालं सर्वांना? लक्षात ठेवा आपल्याला प्रश्नामध्ये त्यांनी कोलिनियर असा शब्द दिलेला आहे. ज्यावेळेस 2 व्हेक्टर कोलिनियर असतील त्यावेळेस आपल्याला शॉर्टकट वापरता येईल. 3 व्हेक्टर असले की आपल्याला शॉर्टकट वापरता येणार नाही. मग इथं किती व्हेक्टर आहे? 2 व्हेक्टर आहे. आता आपल्याला माहिती आहे जे 2 व्हेक्टर्स असतील त्यांचा रेशो कसा असतो? इक्वल असतो. सांगा -20 अपॉन, हे बघा हे हे जे 3 व्हेक्टर्स होते तुमच्याकडे इथं दिलेले, त्याचे तुम्ही किती व्हेक्टर्स काढले? आता 2 व्हेक्टर. 3चं कन्वर्जन तुम्ही 2 मध्ये केलं. आता हे जे 2 केलेले त्याचे जे आन्सर हे आलेले, ठीक आहे, त्यांचा रेशो घेऊन घ्या. चला आयचा रेशो घ्या. -20 अपॉन ए मायनस 60 इज इक्वल टू पुढे -11 अपॉन -55. -11 अपॉन -55. बेटा कळालं की नाही कळालं सांगा. आयचा कोएफिशियंट जे चा कोएफिशियंट आपण तिथं घेऊन घेतला. आता पुढे ऐका, हे मायनस मायनस कटून गेलं. 11 1 जा 11, 11 5 जा 55. इथपर्यंत काटाकाटी कळालं? आता बघा इकडची डिव्हिजनची टर्म आपण तिकडं पाठवू आणि इकडच्या डिव्हिजनची टर्म इकडं. सांगा -20 इंटू हे किती बेटा 5 इज इक्वल टू ए मायनस 60 इंटू 1 ए मायनस 60. ठीक आहे. -20 इंटू 5 -100 ए मायनस 60. बेटा आपल्याला ए फाइंड आउट करायचा आहे. हा -100 -60 इकडे आल्यानंतर +60 होऊन जाईल आणि अशा पद्धतीने ए ची व्हॅल्यू मायनस प्लस काय होऊन जाईल? मायनस होऊन जाईल. सांगा 100 - 60 -40. अशा पद्धतीने या ठिकाणी ए चा आन्सर आपल्याला -40 हे या ठिकाणी भेटलेलं आहे, जे की आपल्याला ऑप्शन नंबर फर्स्ट मध्ये या ठिकाणी बघायला भेटत आहे. परत सांगतो बेटा लक्षात घ्या, 3 व्हेक्टर होते, त्याचा तुम्ही तोंडी सुद्धा पटापटा इकडे बघा. 40 - 60 -20 -8 -3 -11 असं तोंडी पण हे डायरेक्ट करता येतं, पण तुम्हाला कळावं म्हणून मी डिटेल मध्ये लिहून दिलं. मग जे 2 व्हेक्टर येतील, 2 व्हेक्टरचा काय बेटा त्यांचा रेशो कसा असतो? इक्वल असतो. जरी आय जे आणि के जरी असतं तर के चा पण इक्वल मध्ये आपण लिहू शकलो असतो. पण आपल्याकडे 2चे 3 कशाला घ्यायचे? बरोबर आहे. आय आणि जे दोघांचे कोएफिशियंट आपण समोरासमोर लिहिले कारण ते इक्वल असतात. त्याला सॉल्व्ह केलं, आपल्याला आपला आन्सर भेटला. कळालं? ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. द पॉइंट्स विथ पोझिशन व्हेक्टर्स. पहिला व्हेक्टर आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, दुसरा पण आहे आणि तिसरा पण. बेटा तिन्हीच्या तिन्ही आहे. पुढं सेम कंडिशन आहे कोलिनियरची आणि व्हॅल्यू काढायची पी ची. बेटा क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा आहे. खाली कमेंट बॉक्स मध्ये आन्सर टाकायला विसरायचं नाहीये. सर्वांनी नीट व्यवस्थित लक्षात घ्या. सेम टू सेम मागचा जो क्वेश्चन होता तसाच हा क्वेश्चन आहे. कमेंट बॉक्स मध्ये आन्सर टाकायला अजिबात विसरायचं नाही. सर्वांनी क्वेश्चन सोडवायचा आहे. ठीक आहे. चलो सेम टू सेम क्वेश्चन आहे, तुम्ही आन्सर सोडवा आणि खाली कमेंट बॉक्स मध्ये फटाफट फेका आन्सर. ठीक आहे. चलो नेक्स्ट. चला हा पण क्वेश्चन आत्ताच्या क्वेश्चन सारखाच आहे, पण याच्यामध्ये 3 व्हेक्टर्स दिलेले का? नाही. किती दिलेले? 2. 2 म्हणल्यानंतर आपला आन्सर तर अजून सोपं झालं. कसं काय? पहिला व्हेक्टर काय दिलेला बेटा इथं? 3i - 2j + 5k. ओके. आणि दुसरा काय दिलेला आहे? -2i + pj - qk.
असे दोन व्हेक्टर्स आपल्याला या ठिकाणी त्यांनी काय केलेले गिवन दिलेले आहेत. बरोबर आहे. आणि ते दोन्ही दोन्ही कसे आहे कोलिनियर आहे. कोलिनियर आपल्याला तीन तीन व्हेक्टर असते तर तीनचं कन्व्हर्जन आपल्याला पहिले दोन मध्ये करावं लागलं असतं. पण इथं ऑलरेडी किती दिलेले दोनच दिलेले त्यामुळे टेन्शनचं काम नाही. घ्या त्यांचे रेशो पटापट घ्या. 3/-2 इज इक्वल टू -2/p -2/p इज इक्वल टू 5/-q 5/-q. चला आता नीट व्यवस्थित सर्वांनी समोर लक्ष द्या. बघा इकडे आता यांचे कोएफिशियंट घेतले तुम्ही बरोबर आहे. 3/-2 -2/p 5/-q हे ठीक आहे. पण आपल्याला त्यांनी व्हॅल्यू कोणाची विचारलेली पी ची पण विचारलेली आणि क्यू ची पण विचारली. तर प्रश्न असा दिला नाही त्यांनी पण आपण ऑप्शन वरून समजून जायला पाहिजे. बरोबर आहे. असू द्या. चला लक्ष द्या इकडे मी काय करतो पहिल्यांदा हे दोन रेशो घेतो आणि त्याच्यानंतर हे दोन रेशो घेतो. ठीक आहे. चला पहिले आपण काय करूया हे दोन अलीकडचे दोन रेशो घेऊन टाकू. चला सांगा 3/-2 इज इक्वल टू -2/p. ठीक आहे ना. आता इकडे बघा आपल्याला काय करायचं बेटा पी काढायचंय. काय करायचंय पी काढायचंय. मग मी पी ला काय करतो इकडे पाठवून देतो. डिव्हिजनचं पी इकडे कशात जाईन मल्टिप्लिकेशन मध्ये. हे घ्या पी समोर -2 जशाच्या तसं. ओके. आता या दोन्ही व्हॅल्यू तिकडे पाठवायचं. सांगा डिव्हिजनचं -2 तिकडं मल्टिप्लिकेशन मध्ये आणि मल्टिप्लिकेशनचं 3 इकडं डिव्हिजन मध्ये. सांगा बेटा पी ची व्हॅल्यू काय भेटेल मायनस मायनस प्लस 2 2 जा 4 4/3. ठीक आहे. ऑन सिमिलर वे सेम टू सेम आता आपल्याला हे दोघं जण घ्यायचे. चला घेऊन टाका -2/p सॉरी हे दोघं जण घेऊ. जी व्हॅल्यू माहिती असली ना तिला पकडायचं शक्यतो पटकन सॉल्व्ह होतं. सांगा 3/-2 3/-2 इज इक्वल टू 3/-2 इज इक्वल टू 5/-q 5/-q 3/-2 5/-q. ठीक आहे. चला हे मायनस मायनस तर कटून गेलं. क्यू ला तिकडं पाठवलं 5 जशाच्या तसं. डिव्हिजनचं 2 तिकडं मल्टिप्लाय मध्ये मल्टिप्लायचं 3 इकडं डिवाइड मध्ये. सांगा क्यू ची व्हॅल्यू काय भेटेल 5 2 जा होऊन जाईल 10/3 जशाच्या तसं. सांगा बरं अशी ऑप्शन कुठे आहे पी ची व्हॅल्यू ही आणि क्यू ची व्हॅल्यू 4/3 आणि 10/3 कुठे दिसतंय 4/3 आणि 10/3. पी ची व्हॅल्यू 4/3 क्यू ची व्हॅल्यू 10/3. या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे ऑप्शन नंबर 4D. पी ची व्हॅल्यू 4/3 आणि क्यू ची व्हॅल्यू 10/3. लक्षात ठेवा प्रश्नामध्ये डायरेक्ट आपल्याला काय होतं दोन व्हेक्टर होते आणि ते डायरेक्ट कोलिनियर होते म्हणून दोन्ही व्हेक्टर जसे लिहून घेतले त्यांचे कोएफिशियंट 3/-2 इक्वल टू -2/p इक्वल टू 5/-q. हे सगळे रेशो जे ते इक्वल दाखवले. पहिले मी हे दोन व्हेक्टर्स घेतले त्याच्यावरून पी ची व्हॅल्यू भेटली. आता हे दोन व्हेक्टर्स घेतले त्याच्यावरनं तुम्हाला क्यू ची व्हॅल्यू भेटली. आहे की नाही सिंपल. तर या ठिकाणी तीन प्रश्न आपण घेतले ज्याच्यामध्ये कोलिनियर जर दिलेलं असतील व्हेक्टर तर त्याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं असतं हे आपण आताच्या लगतच्या सलगच्या 3 क्वेश्चन्स मध्ये आपण या ठिकाणी ते शिकलेलो आहोत. कॉन्सेप्ट क्लिअर झाला. चलो पुढे जाऊया. आता बघा द एरिया ऑफ अ पॅरलेलोग्राम. आता थोडा वेगळा कॉन्सेप्ट आहे नीट व्यवस्थित लक्ष द्या सगळ्यांनी. द एरिया ऑफ द पॅरलेलोग्राम हुज ऍडजसंट साइड्स आर दोन व्हेक्टर्सच्या पॅरलेलोग्रामच्या दोन ऍडजसंट साइड्स आपल्याला व्हेक्टरच्या स्वरूपात दिलेल्या आहे आणि असं असताना काय काढा म्हणे एरिया ऑफ पॅरलेलोग्राम. काय फाइंड आउट करा म्हणे एरिया ऑफ पॅरलेलोग्राम. ओके. चला सगळ्यांनी समोर लक्ष द्या. मी या ठिकाणी एक थोडक्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी माहिती देतो याची. एरिया ऑफ पॅरलेलोग्रामचे आपल्याकडे दोन फॉर्म्युले. किती एरिया ऑफ पॅरलेलोग्राम एरिया ऑफ पॅरलेलोग्राम किती आहे दोन फॉर्म्युले. पहिला फॉर्म्युला एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज इक्वल टू मॉड ऑफ ए क्रॉस बी मॉड ऑफ ए क्रॉस बी बार. ठीक आहे. आणि जो नंबर 2चा फॉर्म्युला बेटा
तो पण एरियाचाच आहे. तो असा आहे 1/2 मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार. तुम्ही म्हणशाल असं कसं काय सर, दोन्ही पण फॉर्म्युले एरिया ऑफ पॅरेललोग्रामचेच आहेत, पण फॉर्म्युल्यांमध्ये कसं काय चेंज झालं? फॉर्म्युल्यांमध्ये चेंज याच्यामुळे झालं, लक्षात घ्या बेटा, हा फॉर्म्युला केव्हा वापरायचा? जेव्हा पॅरेललोग्रामच्या ऍडजसंट साइड दिलेल्या असतील त्यावेळेस. काय दिलेल्या असतील तर ऍडजसंट साइड्स. आणि पॅरेललोग्रामचे जर डायगोनल्स दिलेले असतील, काय डायगोनल्स दिलेले असतील, तर त्यावेळेस हा फॉर्म्युला वापरायचा. आहे की नाही बेटा इंटरेस्टिंग आणि लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट? मी तुम्हाला व्यवस्थितरित्या ही गोष्ट सांगितली. आता पॅरेललोग्राम आहे आपल्याकडे. चला लक्ष द्या इकडं, बॉक्स करून टाकतो छानपैकी व्यवस्थितरित्या. ठीक आहे, चला नीट व्यवस्थित लक्षात घ्या बेटा. आता आपण दिलेल्या प्रश्नाचा आन्सर या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहे. आता मला एक गोष्ट सांगा फक्त, की या ठिकाणी दिलेल्या क्वेश्चन मध्ये फक्त एकच गोष्ट मला या ठिकाणी सांगा, की दिलेल्या क्वेश्चन मध्ये आता आपल्याला या ठिकाणी कुठला फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे? आता बघा, एरिया ऑफ पॅरेललोग्राम काढायचंय, एवढं तर फिक्स झालं. एरिया ऑफ पॅरेललोग्रामचे दोन्ही फॉर्म्युले पुढे आहे का? विथ ऍडजसंट साइड्स. बेटा ऍडजसंट साइड्स दिलेले म्हणजे हा वाला फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल. मॉड मध्ये ए बार क्रॉस बी बार, हा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागणार. ओके, बर. आता आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन दिलेला आहे. सगळ्यात पहिले मी काय करतो बेटा, पहिला व्हेक्टर जो आहे त्याला ए बार पकडून घेतो. काय बेटा तो आय बार मायनस के बार. ओके, दुसरा जो आहे वेक्टर त्याला मी बी बार कन्सिडर करतो. तो काय बेटा इथं 2i प्लस 3k. बेटा यांना मी काय करतो, व्यवस्थितरित्या रिअरेंज करून टाकतो. बघा कशा पद्धतीने रिअरेंज करायचं. आय बार, आय आहे तो लिहिला, जे नाहीये म्हणून मी तिथं काय लिहिलं बेटा 0j. जे नाहीये ना इथं, जे गायब आहे ना, तर त्याच्याऐवजी मी लिहिलं 0j. त्याच्यानंतर पुढं काय बेटा मायनस के बार. बेटा मला सांगा हे एवढं कळालं का नाही कळालं? याला मी IJK च्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट केलं. नेक्स्ट खाली बघा 2i, जे आहे का नाही, 0j, त्याच्यानंतर 3k. मला सांगा कळालं का नाही कळालं? इथं आय जे नव्हतं ते जे, इथं पण जे नव्हतं ते पण जे, मी इथं टाकून दिलं. आता नीट आहे का? आपल्याला परत एकदा सांगतो, एरिया ऑफ पॅरेललोग्राम काढायचा आहे. बघा लक्ष द्या, काय दिलेलं राहतं त्याच्यावर ना फॉर्म्युला तुम्हाला घ्यावा लागेल. इथं दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये एरिया ऑफ पॅरेललोग्राम तुम्हाला काढायचा होता, पण दिलेल्या होत्या, काय दिलेलं होतं बेटा, ऍडजसंट साइड दिलेली होती. ऍडजसंट साइड्स दिलेल्या आहेत. मग ऍडजसंट साइड असतील तर हा फॉर्म्युला, आणि डायगोनल्स असतील तर हा फॉर्म्युला यूज करावा लागतो. आपल्याला ऍडजसंट साइड म्हणून वरचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. ओके, बर. मग आता हा पण फॉर्म्युला जो आहे हा डायरेक्ट यूज नाही करता येणार, म्हणजे कारण की इथं जे मॉड आहे ना दोन्ही, ते आपण नंतर सोडू. पहिले आपण ए बार क्रॉस बी बार फाइंड आउट करून घेऊ. आणि आपल्याला माहिती क्रॉस प्रॉडक्टने ए बार क्रॉस बी बार आपण कसं फाइंड आउट करत असतो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. डिटर्मिनंटने आपण ते सॉल्व्ह करत असतो. कशाने? डिटर्मिनंटने. क्रॉस प्रॉडक्ट आहे, क्रॉस प्रॉडक्ट आपण डिटर्मिनंटने सॉल्व्ह करतो. त्याच्यामध्ये पहिल्या नंबरला आपण IJK असं लिहून घेतो. त्याच्यानंतर सेकंड रो मध्ये आपण ए च्या व्हॅल्यू लिहितो. सांगा ए च्या व्हॅल्यू काय? 1 0 -1, 1 0 -1. त्यानंतर तिसऱ्या रो मध्ये आपण बी बारच्या व्हॅल्यू लिहितो. सांगा 2 0 3, 2 0 3. पहिल्या रो मध्ये IJK, दुसऱ्या रो मध्ये ए च्या व्हॅल्यू, तिसऱ्या रो मध्ये बी च्या व्हॅल्यू. ए च्या आणि बी च्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रो मध्ये लिहायच्या असतात, पहिल्या रो मध्ये IJK लिहायचं असतं. चला सॉल्व्ह करूया. पहिल्याला प्लस पकडायचं, दुसऱ्याला मायनस, तिसऱ्याला प्लस. आपल्याला डिटर्मिनंट या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. इकडे बघा बेटा प्लस आय घेतला मी, जी व्हॅल्यू घेतली तिचा कॉलम आणि रो सोडून द्या. कोण उरलं बेटा आपल्याकडं? 0 -1 0 3. त्याच्यानंतर पुढं मायनस ऑफ ही व्हॅल्यू पकडा, मायनस ऑफ जे, जी पण व्हॅल्यू पकडली त्या व्हॅल्यूचा कॉलम आणि रो सोडा. 1 -1 2 3, 1 -1 2 3. त्याच्यानंतर प्लस तिसरी व्हॅल्यू पकडा बेटा, तिसरी व्हॅल्यू कोण आहे? के. जी पण व्हॅल्यू पकडली त्या व्हॅल्यूचा कॉलम आणि रो सोडा. कोण उरलं बेटा? 1 0 2 0. इथपर्यंत कळालं का नाही कळालं सांगा. चला पुढे बघा, हे आयला आय जशाच्या तसं.
सांगा तिरका गुणाकार 0 × 3 0 -1 × 0 0. नेक्स्ट पुढं मायनस जे ॲज इट इज 1 × 3 3 मायनस 2 × -1 -2. दोघांच्या मध्ये जे मायनस असतं ते हे मायनस, ठीक आहे, प्लस के ॲज इट इज पुढं 1 × 0 0 2 × 0 0. दोघांच्या मध्ये मायनसचा साईन, ठीक आहे. चला लक्ष द्या आता इकडे बेटा 0 × हे सगळं काय होऊन जाईल बेटा 0 होऊन जाईल. पुढं मायनस जे ॲज इट इज मायनस प्लस 3 + 2 किती होऊन जाईल 5. पुढं परत 0 × 0 0 हे सगळं काय होऊन जाईल 0 होऊन जाईल. इथपर्यंत कळालं तुम्हाला. आता ह्याच्यातलं आपण फक्त एवढं मधलं काढून घेतलं बरोबर आहे, ए बार क्रॉस बी बार. आता त्याचा मॉड पण काढायचा आहे. इकडे बघा एरियाचा फॉर्म्युला मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार. आता इकडे बघा बेटा आपण ए बार क्रॉस बी बार तर काढलेला आहे. काय काढलेलं आहे बघा, हे काढलेले ए बार क्रॉस बी बार आहे ना, हे या ठिकाणी काढलेले आपण बरोबर आहे. ए बार क्रॉस बी बारची व्हॅल्यू जी आहे ना, ती ए बार क्रॉस बी बारची व्हॅल्यू आपण या ठिकाणी काढून झालेली आहे. आता त्याचं काय काढायचं आहे, मॉड काढायचं आहे. काय काढायचं आहे, मॉड. चला काढूया. स्क्वेअर रूट ऑफ हे बघा ए बार क्रॉस बी बारची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, ठीक आहे. आता त्याचं काय काढायचा, मॉड काढायचा. सांगा मॉड कसा काढणार आपण. इकडे बघा लक्ष द्या, इथं 0 आहे त्याचा स्क्वेअर प्लस हे मायनस आणि ही 5 आहे व्हॅल्यू -5 त्याचा स्क्वेअर प्लस इकडे परत तिसरी व्हॅल्यू कोण आहे 0 त्याचा स्क्वेअर. ऍक्च्युली आपण आता हे करत नव्हतं बसलं पाहिजे, तर आपल्याला माहिती 0 0चा स्क्वेअर 0 0च होणार आहे, पण तुमच्यासाठी लिहून दिलं मी. कळालं की ह्या ज्या पण व्हॅल्यू आलेल्या असतील या सर्व व्हॅल्यूंचा स्क्वेअर करून त्यांची ऍडिशन करून त्याचं स्क्वेअर रूट घेतलं की तुम्हाला काय भेटत असतं, तुम्हाला त्याचं मॉड मध्ये आन्सर भेटत असतं. मग लक्ष द्या इकडे बघा 0चा स्क्वेअर 0 0चा स्क्वेअर 0 -5चा स्क्वेअर 25 आणि बेटा 25चा स्क्वेअर रूट किती येतो 5 येतो. तर 5 आन्सर या ठिकाणी तुमचं आहे का नाही. 5 आन्सर तुम्हाला या ठिकाणी कुठंच दिसत नाही. मग एरिया ऑफ पॅरलेलोग्रामच्या ऍडजस्टंट साइड ए बार क्रॉस बी बार कुठं आपलं रॉंग झालंय का ते बघू आपण. 1 0 -1 1 0 -1 त्याच्यानंतर 2 यस इथं रॉंग झालं बेटा, आपण इथं 2 आय लिहिलं होतं. आपण परत याला सॉल्व्ह करावं लागणार. बघा असं परीक्षेत होतं. मला सांगा 2j + 3k बेटा इथं आय आहे का नाही. आपल्याकडनं काय केलं आय लिहिलं गेलं. इथं काय 2j आहे 2j म्हणजे 0 आय येणार प्लस 2j येणार. कळलं का. आय नाही आहे म्हणून आय 0 येणार. चला मग त्याच्या पद्धतीनेच इथं पण काय होऊन जाईल चेंज होऊन जाईल. इथं चेंज झालं की इकडं चेंज होणार, इकडं चेंज होणार, इकडं चेंज होणार. ते झालं की संपूर्ण समोरचं तुम्हाला जे दिसतं ते आपल्याला काय करावं लागतं या ठिकाणी चेंज करावं लागत आहे. चला ओके. आन्सर तर बरोबर काढल्याशिवाय राहायचं नाही. कॉन्सेप्ट सगळा बरोबर आहे. क्वेश्चन मध्ये इथं व्हॅल्यू घेताना चुकीची घेतल्यामुळं पुढे प्रॉब्लेम क्रिएट झाला. चला व्हॅल्यू घ्या बरोबर 0 2 3. चला पहिला आय घेतला प्लस कॉलम रो सोडा कोण उरलं 0 -1 2 3. दुसरी व्हॅल्यू घेतली -j कॉलम रो सोडला 1 -1 0 3. तिसरी व्हॅल्यू घेतली प्लस के कॉलम रो सोडा 1 0 2 1 0 0 2. ठीक आहे. चला बघा लक्ष द्या. आयला आय सांगा 0 × 3 0 2 × -1 -2. दोघांच्या मध्ये कायचं चिन्ह मायनसचं चिन्ह. पुढं -j जशाच्या तसं जी व्हॅल्यू पकडली तिचा कॉलम रो सोडून दिला. ह्या व्हॅल्यू उरलेल्या 1 × 3 3 -1 × 0 0 प्लस के. पुढं 1 × 2 2 -0 × 0 0. पुढं आयला आय -+ 2 3 -0 3 3j 2 × k 2k. कळालं बेटा काय झालं तर. बघा अशा पद्धतीने ए बार क्रॉस बी बारचा आन्सर आता हे आलेलं आहे. आता आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे ना, त्याचा फॉर्म्युला काय मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार. ओके सांगा मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार कसं काढतो आपण. मॉड कसं काढतो ए बार क्रॉस बी बार तर आपल्याकडे आहे. त्याचा मॉड काढायचं कसं काढायचा. प्रत्येक व्हॅल्यू इथं कोण आहे बेटा 2 त्याचा स्क्वेअर. पुढं कोण आहे -3 त्याचा स्क्वेअर. पुढं कोण आहे 2 त्याचा स्क्वेअर. सांगा 2 चा स्क्वेअर 4 -3 चा स्क्वेअर 9 2 चा स्क्वेअर 4
कळलं का? 2 चा स्क्वेअर 4 मायनस 3 चा स्क्वेअर 9 2 चा स्क्वेअर 4. ठीक आहे. चला सांगा. 4 आणि 4 8, 8 आणि 9 17. बेटा असं ऑप्शन मात्र आता तुम्हाला दिसतंय का? हो दिसतंय. खूप प्रतीक्षेनंतर आपल्याला या ठिकाणी √17 हे आन्सर या ठिकाणी भेटलेलं आहे. आपलं या ठिकाणी रॉंग झालं होतं, त्याच्यामुळे पुढं पूर्ण आन्सर चुकीचं होत गेलं होतं आपलं. ठीक आहे. पण आता आपण त्याला करेक्शन केलेलं आहे. फक्त याच्यातला कॉन्सेप्ट काय आहे सगळ्यात महत्वाचा? एरिया ऑफ पॅरलेलोग्राम काढण्याचे 2 फॉर्म्युले. जर पॅरलेलोग्रामच्या ऍडजस्टंट साइड जर दिलेल्या असतील तर असा फॉर्म्युला, डायगोनल दिलेले असले तर त्याच्या समोर 1/2 लावायला विसरायचं नाही. चला बघा, लक्ष द्या इकडं. पुढचा क्वेश्चन. इफ द डायगोनल, बघा आपण ज्याच्यावरती घेतला क्वेश्चन, ज्याबद्दल आपण डिटेल माहिती सांगितली तसाच क्वेश्चन आला. मागच्या क्वेश्चन मध्ये एरिया ऑफ पॅरलेलोग्राम काढायचा होता. ह्या पण क्वेश्चन मध्ये एरिया ऑफ पॅरलेलोग्रामच काढायचा आहे आपल्याला. एरिया ऑफ पॅरलेलोग्रामच काढायचा आहे. मागच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेलं होतं? ऍडजस्टंट साइड दिलेल्या होत्या. आताच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेले आहे? डायगोनल्स दिलेले आहेत. आणि मी तुम्हाला सांगितलं, काय सांगितलं? एरिया काढताना पॅरलेलोग्रामच्या ऍडजस्टंट साइड असतील तर असा फॉर्म्युला, आणि डायगोनल्स दिलेले असतील तर त्याच्या समोर 1/2 लावायचं आहे. चला मग सोडूया क्वेश्चन, आहे की नाही? सोपा क्वेश्चन आहे. कॉन्सेप्ट आपला आताच क्लिअर झालेला आहे. सगळ्यांनी समोर लक्ष द्या. बघा इकडं, या पहिल्या वेक्टरला आपण ए बार पकडूया. सांगा ए बार इज इक्वल टू 3i प्लस जे मायनस 2k. ठीक आहे. त्याच्यानंतर बी बार काढूया आपण. सांगा आय बार प्लस 3j मायनस 4k. इथपर्यंत कळलं? ए बार आणि बी बार असं आपण या ठिकाणी लिहून घेतलं. चला आता पुढे जाऊया. बघा नीट व्यवस्थित लक्षात घ्या. आपल्याला एरिया काढायचा आहे आणि एरियासाठी आपल्याला माहिती आहे आपल्याला काय काढायचं आहे? पहिले ए बार क्रॉस बी बार काढून घ्यायचा आहे. मग कसा काढतो ए बार क्रॉस बी बार? आपण डिटर्मिनंटने. पहिले इथं केली काय लिहिणार? आय जे के. त्यानंतर इथं ए च्या व्हॅल्यू, इथं बी च्या व्हॅल्यू. सांगा ए च्या व्हॅल्यू काय काय आपल्याकडे? 3 1 -2. 3 1 -2. त्यानंतर इथं कोणत्या व्हॅल्यू लिहिणार? इथं आपण बी च्या व्हॅल्यू लिहिणार. कोणत्या व्हॅल्यू लिहिणार? बी च्या. सांगा बी च्या व्हॅल्यू काय काय आपल्याकडं? 1 3 -4. 1 3 -4. ठीक आहे. याला प्लस मायनस प्लस पकडायचं आणि सॉल्व्ह करायचं. बघा प्लस आय घेतलं. जी व्हॅल्यू घेतली तिचा काय करायचा? कॉलम रो सोडायचा. कोण उरलं? 1 -2 3 -4. नेक्स्ट मायनस ऑफ जे, मायनस ही व्हॅल्यू जे. जी व्हॅल्यू पकडली तिचा कॉलम रो सोडा. 3 -2 1 -4. 3 -2 1 -4. त्याच्या पुढं प्लस के. जी पण व्हॅल्यू पकडली तिचा काय करायचं बेटा? कॉलम रो सोडायचं. 3 1 1 3. 3 1 1 3. चला सांगा आयला आय जशाच्या तसं. 1 × -4 -4. 3 × -2 -6. दोघांच्या मध्ये मायनसचं साईन. पुढं मायनस जे जशाच्या तसं. 3 × -4 -12. 1 × -2 दोघांच्या मध्ये मायनसचं साईन. पुढं प्लस के. 3 × 3 9. 1 × 1 1. दोघांच्या मध्ये मायनसचं साईन. चलो बोलो बेटा. समोर बघा आयला आय जशाच्या तसं. मायनस मायनस प्लस 6. 6 -4 2i. नेक्स्ट मायनस मायनस प्लस. -12 + 2 -10. मायनस मायनस प्लस 10j. नेक्स्ट 9 - 1 8. 8k. चला अशा पद्धतीने आपल्याला ए बार क्रॉस बी बार या ठिकाणी भेटून गेलेला आहे. चला आता कोण काढायचं आपल्याला? एरिया ऑफ पॅरलेलोग्राम. ते पण केव्हा? जेव्हा आपल्याला आता काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये? डायगोनल्स दिलेले आहेत. काय फॉर्म्युला मग त्याचा? 1/2 मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार. बेटा आपला ए बार क्रॉस बी बार काढायचं राहून गेला. काढू आपण लगेच. चला इकडे बघा. 1/2 ला 1/2. ए बार क्रॉस बी बारचा मॉड कसा काढायचा म्हणलं आपण? ए बार क्रॉस बी बार काढलं पण त्याचा मॉड काढायचं राहून गेला. मॉड कसा काढतो आपण? स्क्वेअर रूट ऑफ. मागच्याच गणितात बघितलं आपण, है ना? इथं कोण आहे बेटा? 2 त्याचा स्क्वेअर प्लस नंतर कोण आहे? 10 त्याचा स्क्वेअर नंतर प्लस शेवटी कोण आहे? 8 त्याचा स्क्वेअर.
1/2 ला 1/2 जशाच्या तसं, स्क्वेअर रूट जशाच्या तसं. 2 चा स्क्वेअर 4, 10 चा स्क्वेअर 100, 8 चा स्क्वेअर 64. चला 1/2 जशाच्या तसं. सांगा बेटा यांच्या सगळ्यांची ऍडिशन किती आली? 168. असं ऑप्शन मध्ये आहे का आपल्याकडं? नाही, कुठंच दिसत नाही तुम्हाला 168. बरोबर. मग आता काहीतरी करून असं करावं लागेल की ह्या म्हणजे थोडक्यात याचं स्क्वेअर रूट आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. मग स्क्वेअर रूट आपण लहानपणी शिकलेलो आहे, कशा पद्धतीने असतं स्क्वेअर रूट. आपण नाही का असं लहानपणी ही मेथड यूज करायचो 168. चला 2 8 जा 16, 2 4 जा 8, नंतर परत 2 ने 2 4 2. बघा इकडे लक्ष द्या. 1/2 ला 1/2. सांगा इकडे बघा, हे 2 2 आणि 42 बरोबर आहे. 2 × 2 × 42. ठीक आहे. हे 2 2 पैकी एक 2 बाहेर निघून जाईल. 1/2 × 2 मध्ये राहील √42. 2 2 कटलं. √42 आहे का बेटा आपल्याकडे आन्सर? येस, √42 आपल्याला या ठिकाणी दिसते. ऑप्शन नंबर सी मध्ये आन्सर. तर बघा अशा पद्धतीने दिलेला जो एरिया ऑफ पॅरेललोग्राम काढण्याचा जो काही बीट आहे, तो बीट सुद्धा आपण या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीने, अतिशय साध्या मेथडने आणि हळूवार पद्धतीने आपण तुम्हाला या ठिकाणी दोन्ही पद्धतीचे ऍडजस्टंट साइड असो किंवा डायगोनल्स असो, दोन्ही साइडचे क्वेश्चन, दोन्ही प्रकारचे क्वेश्चन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी सलग दोन्ही क्वेश्चन ते आले आणि आपण ते त्या पद्धतीने या ठिकाणी सॉल्व्ह पण केले. ठीक आहे. चला जाऊयात पुढच्या क्वेश्चनकडे. बघा सर्वांनी समोर लक्ष द्या. बघा छान कन्सेप्ट आहे. ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार आपल्याला फाइंड आउट करायचंय. काय फाइंड आउट करायचंय? ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. विद्यार्थी मित्रांनो लक्षात राहू द्या, मी शिकवत असताना कंटिन्युअसली सांगत असतो, असं जर असेल तुम्हाला वेक्टरमध्ये ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार म्हणजे डॉट प्रॉडक्ट आणि क्रॉस प्रॉडक्ट दोन्हीच्या दोन्ही जर तुम्हाला सॉल्व्ह करायचे वेळ आली तर लक्षात राहू द्या, तुम्हाला हे सुद्धा डिटर्मिनंटने सॉल्व्ह करायचं आहे. ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार लक्षात राहू द्या. अशा टाईपची जर ऍडजस्टमेंट आली ते सुद्धा तुम्हाला कशाने सॉल्व्ह करायचंय? डिटर्मिनंटने सॉल्व्ह करायचं आहे. चला लक्ष द्या. मग इकडं ए ची, बी ची आणि सी ची व्हॅल्यू सरळ लिहून घ्या. ए च्या व्हॅल्यू सांगा 2 1 -1, 2 1 -1. त्यानंतर 1 2 1, 1 2 1. नंतर 1 -1 2, 1 -1 2. लक्षात ठेवायचं व्हेक्टर चॅप्टर सोपं आहे, फक्त त्याच्यामध्ये कन्सेप्ट लक्षात ठेवण्यासाठी जास्त आहे. ज्यावेळेस 3 व्हेक्टर असतील आणि अशा पद्धतीचे ऍडजस्टमेंट असेल ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार तर ते डिटर्मिनंट मेथडने सॉल्व्ह करायचं. चला सॉल्व्ह करू. पहिल्याला प्लस, दुसऱ्याला मायनस, तिसऱ्याला प्लस. घ्या बेटा प्लस आणि ही व्हॅल्यू घ्या +2. जी व्हॅल्यू घेतली तिचा कॉलम आणि रो सोडून द्या. कोण उरलं बेटा? 2 1 -1 2. नेक्स्ट मायनस आणि पुढची व्हॅल्यू घ्या बेटा -1. जी व्हॅल्यू घेतली तिचा कॉलम रो सोडून द्या 1 1 1 2. नंतर नेक्स्ट प्लस, ती व्हॅल्यू कोण आहे बेटा? -1. इथलं चिन्ह घेतलं प्लस आणि ती व्हॅल्यू घेतली आता -1. जी व्हॅल्यू घेतली तिचा कॉलम आणि रो सोडा 1 2 1 -1, 1 2 1 -1. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण डिटर्मिनंटची ऍडजस्टमेंट मांडणी केली. चला पुढे बघा. 2 × 2 4, 1 × -1 -1. दोघांच्या मध्ये मायनसचं साईन -1. पुढे 1 × 2 2, 1 × 1 1. दोघांच्या मध्ये मायनसचं साईन, प्लस मायनस -1, प्लस मायनस मायनस आणि 1 ला 1. पुढे 1 × -1 -1, 1 × 2 2. दोघांच्या मध्ये मायनसचं साईन. चला पुढे बघा. समोर हे 2 बाहेरचं जशाच्या तसं, मायनस मायनस प्लस, 4 + 1 5. पुढे -1 जशाच्या तसं, -1 जशाच्या तसं, 2 - 1 1. नेक्स्ट समोर पण -1 जशाच्या तसं, समोर -1 -2 -3. 2 5 जा 10, -1 × 1 -1, मायनस मायनस प्लस 1 × 3 3. सांगा बेटा 10 - 1 9, 9 + 3 12. अशा पद्धतीने ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार चा आन्सर
या ठिकाणी आपल्याला ऑप्शन नंबर सी मध्ये 12 या ठिकाणी दिसून येत आहे. लक्षात राहू द्या. बघा, ज्यावेळेस 3 व्हेक्टर असतील, फॉर एक्झाम्पल 3 व्हेक्टर आपल्याला असे एक्स बार इज इक्वल टू वाय बार इज इक्वल टू आणि झेड बार इज इक्वल टू आय जे के या फॉर्मॅटमध्ये आहे आणि आपल्याला जर असं काढायला सांगितलं एक्स बार डॉट वाय बार क्रॉस झेड बार, म्हणजेच थोडक्यात ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार, आहे की नाही. अशा पद्धतीचं जर काढायला सांगितलेलं असेल तर लक्षात ठेवायचं ते कशाने सॉल्व्ह करायचं, डिटर्मिनंटने. बरेच जण काय करतात, बी बार क्रॉस सी बार काढून घेतील डिटर्मिनंटने, नंतर त्याचं याच्याशी डॉट प्रोडक्ट करतील. एवढं कुठे करत बसायचे नाही. ज्यावेळेस अशा टाईपचं येईल ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार, डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट असं आलेलं असेल ऍडजस्टमेंट, त्याला डायरेक्ट डिटर्मिनंटने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, चला जाऊयात पुढं. पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. चला, इफ द व्हेक्टर्स, 3 व्हेक्टर दिले 1 2 आणि 3 फॉर्म्स 3 कॉन्करंट एजेस ऑफ अ पॅरलेलोपिप्ड देन द व्हॉल्यूम ऑफ द पॅरलेलोपिप्ड. आता नीट व्यवस्थित लक्षात घ्या बेटा. मी आता 2-3 गोष्टी सांगतो तुम्हाला. ए बार क्रॉस बी बार नंबर 1, नंबर 2 व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपिप्ड, व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपिप्ड. समजून घ्या थोडीशी हँडरायटिंग. ए बार क्रॉस बी बार, त्याच्यानंतर व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपिप्ड, 2 गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर पुढं नीट व्यवस्थित लक्षात घ्या. नंबर 3 ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार, त्याच्यानंतर कोप्लेनार. ह्या 4 पद्धतीचे क्वेश्चन जर असले तर तुम्हाला ते लक्षात ठेवा. अजून एक आहे तसं बघायला गेलं तर व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन, व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन. सर्वांनी खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट बेटा. हे 5 ज्या गोष्टी मी लिहिलेल्या आहेत या सर्वच्या सर्व 5च्या 5 गोष्टी अजून एक ऍड करतो त्याच्यामध्ये. ते ऍक्च्युली याच्यात येणारच आहे, ते आपण आत्ताच बघितलं. एरिया ऑफ पॅरलेलोग्राम, एरिया ऑफ पॅरलेलोग्राम. बेटा या सर्व प्रकारच्या गोष्टी काढण्यासाठी तुम्हाला डिटर्मिनंटची मदत होणार. डिटर्मिनंट काढावा लागत असतो. या सर्व गोष्टी काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, डिटर्मिनंट काढावा लागतो. लक्षात राहू द्या विद्यार्थी मित्रांनो. बघा, याच्यामध्ये जवळपास 30-40% तुमचा व्हेक्टर येऊन गेला. अशा टाईपचे खूप क्वेश्चन येणार तुम्हाला. याच्यातलं काही पण काढायला सांगणार, नोट डाऊन करून घ्या बेटा. याच्यातलं काही पण तुम्हाला काढायला जेव्हा सांगणार तेव्हा ते सगळं डिटर्मिनंटनी तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. चला लक्ष द्या इकडं. कशाने सॉल्व्ह करायचं बेटा तुम्हाला, डिटर्मिनंटने. या सर्व जे काही बाबी मी या ठिकाणी लिहून दिल्या होत्या एवढ्या सर्वच्या सर्व तुम्हाला डिटर्मिनंटने सॉल्व्ह करावं लागतात. त्याच्यातलीच एक गोष्ट आपल्याला आता या ठिकाणी दिसतीये की आपल्याला त्यांनी व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपिप्ड फाइंड आउट करायला लावलेलं आहे. इकडे बघा, व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपिप्ड सांगा कशाने सोडवणार आपण, डिटर्मिनंटने. त्याच्या अगोदर सांगा आय ची व्हॅल्यू 2, जे ची व्हॅल्यू -3, के ची व्हॅल्यू आहे का तिथं पहिल्या याच्यामध्ये, नाही. मग ती काय करणार आपण, 0 पकडणार. आता थोडं पुढं पुढं चाललो म्हणून आता ते प्रत्येक वेळेस ते लिहून लिहून दाखवणार नाही मी. ठीक आहे. आता सेकंड मध्ये आय ची व्हॅल्यू 1, जे ची व्हॅल्यू 0, के ची व्हॅल्यू -1. तिसऱ्यात आय ची व्हॅल्यू 3, जे ची व्हॅल्यू 0, के ची व्हॅल्यू -1. कळालं का नाही कळालं सांगा. काय केलं, यांच्या सगळ्याच्या आयजेकेच्या व्हॅल्यू लिहून काढल्या, कारण आपल्याला व्हॉल्यूम फाइंड आउट करायचा आहे. आणि व्हॉल्यूम फाइंड आउट करण्यासाठी तो कशाने सॉल्व्ह करायचा आहे, डिटर्मिनंट. मी आत्ताच या ठिकाणी सगळ्याच्या सगळं लिहून दिलेलं आहे. चला, पहिल्याला प्लस पकडा, दुसऱ्याला मायनस, तिसऱ्याला परत प्लस. लक्षात घ्या बेटा. बघा इकडं, प्लस ही व्हॅल्यू घेऊन टाका 2 + 2. जी पण व्हॅल्यू घेतली त्या व्हॅल्यूचा कॉलम रो सोडून द्या. सांगा काय उरलं, 0 - 1, 0 - 1. नेक्स्ट मायनस ऑफ पुढची व्हॅल्यू घेऊन टाका, -3.
जी पण व्हॅल्यू घेतली तिचा कॉलम आणि रो सोडा 1 -1 3 -1 1 -1 3 -1 नेक्स्ट पुढे घ्या प्लस 0 जी पण व्हॅल्यू घेतली तिचा पण काय करायचा कॉलम रो सोडायचा 1 0 3 0 1 0 3 0 आता आपल्याला माहिती आहे बेटा इथं जर 0 आला तर हे सगळं काय होणार आहे 0 होणार आहे त्याच्यामुळे ट्राय करायचं हे लिहायचंच नाही आहे की नाही पण ते तुम्हाला कळावं म्हणून मी लिहून दिलं आता पुढे आहे का याचं सुद्धा आन्सर बघा 0 इंटू एनी टर्म 0 0 इंटू एनी टर्म 0 असं पण 0 असं पण 0 आणि 0 कुणालाही गुणलं तर ते पण 0 येणार आहे कळलं पहिलं हे कळतंय का टू जशाच्या तसं लिहिलं समजा आपण 0 इंटू -1 0 0 इंटू -1 0 दोघांच्या मध्ये मायनस 0 -0 0 0 इंटू एनी टर्म 0 असं ठीक आहे पुढं मायनस मायनस प्लस 3 1 इंटू -1 -1 3 इंटू -1 -3 दोघांच्या मध्ये मायनसचं साईन 1 इंटू -1 -1 3 इंटू -1 -3 दोघांच्या मध्ये मायनसचं साईन ठीक आहे प्लस समोरचं पण हे पण काय येणार बेटा 0 तर येणार आहे पुढे सांगा प्लस 3 ला प्लस 3 जशाच्या तसं मायनस मायनस प्लस 3 3 -1 2 सांगा 3 2 जा किती भेटलं बेटा आन्सर 6 आहे का 6 आन्सर आपल्याकडं नाही म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपलं काही रॉंग झालेलं आहे का व्हॅल्यू घेताना ते आपल्याला बघायला लागेल बरोबर आहे की नाही चला लक्ष द्या इकडं 2 -3 0 1 यस या ठिकाणी रॉंग झालं 1 इथं पण 1 पाहिजे होता आहे की नाही 1 जे आहे ना तिथं मग तिथं काय पाहिजे होता 1 पाहिजे होता 1 ठीक आहे चला मग आता तिथं 1 जर पाहिजे होतं तर बघा ते सगळं मधलं काय करावं लागणार आपल्याला चेंज करावं लागणार ओके करूयात चेंज इकडं पहिली व्हॅल्यू घेतली कॉलम रो सोडला कोण उरलं 1 -1 इथं काय येणार बेटा 1 1 -1 0 -1 पुढे ही व्हॅल्यू घेतली कॉलम रो सोडून द्या हे तर जशाच राहणार प्लस 0 घेतला ते तर 0 असल्या कारणामुळे हे 0च येणार त्याच्यामुळे त्याला काही फरक पडणार नाही यालाही काही फरक पडणार नाही इथं बघा 2 इंटू 1 इंटू -1 -1 0 इंटू -1 0 दोघांच्या मध्ये मायनसचं साईन चला लक्ष द्या इकडे बघा आता काय येतं तर हा -1 -0 -1 2 इंटू -1 -2 पुढं प्लस 3 ॲज इट इज पुढं मायनस मायनस प्लस 3 3 -1 2 हे -2 जशाच्या तसं 3 2 जा किती झाले सांगा 6 6 -2 किती झाले 4 आहे का आता ऑप्शन आपल्याकडे यस परत एकदा ऑप्शन नंबर सी काय सिरीज चालू आहे बघा प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर इथं सीज दिसतंय आपल्याला बेटा तसं काही नसतं ते आता येत आहे आन्सर त्याला आपण काही करू शकत नाही पण ऑप्शन नंबर सी लग बाय चान्स इथे या ठिकाणी येते तर नीट व्यवस्थित लक्षात घ्या बघा परत इथं घाई गडबडीत शिकवत असताना अशा व्हॅल्यू घेणं या ठिकाणी चुकीचं होऊन जातं त्यामुळे आपला आन्सर तीनदा चुकीचं येत आहे की नाही व्यवस्थित व्हॅल्यू घ्यायचं व्यवस्थित सावकाश सॉल्व्ह करायचं क्वेश्चन बघा किती छोटा आहे पण वेळ समजून सांगायचा असल्यामुळे थोडासा जास्त लागतोय ठीक आहे चला पुढे बघा बेटा नेक्स्ट द व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपिप्ट बेटा सेम टू सेम क्वेश्चन आहे होमवर्कला घ्यायचा आणि खाली फटाफट कमेंट बॉक्समध्ये धडाधड आन्सर फेकायचं कळालं का नाही कळालं सांगा 2 मिनिटं तुम्हाला काय करतो क्वेश्चन नंबरच टाकून देतो म्हणजे तुम्हाला कळन कोणतं तुम्हाला सोडवायचं आहे कोणतं नाही बघा बेटा लक्ष दे इकडं हा होता क्वेश्चन नंबर फर्स्ट ठीक आहे जो की मी सोडवून दिला क्वेश्चन नंबर जो सेकंड आहे याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे क्वेश्चन नंबर सेकंडचं ठीक आहे त्याच्यानंतर हा क्वेश्चन नंबर थर्ड तुमचा ठीक आहे त्याच्यानंतर हा आहे तुमचा क्वेश्चन नंबर 4 ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर हा आहे 5 ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर हा आहे तुम्हाला सोडून दिलेला 6वा त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 जो आपण आता सोडवला व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपिप्ट आणि पुढचा आहे क्वेश्चन नंबर 8 जो की तुम्हाला होमवर्कला करायचा आहे कोणकोणता क्वेश्चन नंबर सेकंड आणि क्वेश्चन नंबर हा आहे 8 हे दोन्ही पण तुम्हाला काय करायचे बेटा फटाफट सोडवायचे आणि खाली कमेंट बॉक्समध्ये धडाधड आन्सर पाठवायचं ठीक आहे बघा व्यवस्थितरित्या अतिशय इझी वेने आपण प्रत्येक कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर करत चाललेलो आहे चला लक्ष द्या आता या ठिकाणी परत आत्ताच्या सारखाच क्वेश्चन आहे पण
आताच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपिड दिलेला आहे आणि असं असताना अल्फाची व्हॅल्यू फाइंड आउट करायला लावलेली आहे. बघा सोडवायचं तसंच. व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपिड दिलेला आहे ना, याचा अर्थ दिलेला क्वेश्चन हा डिटर्मिनंट मेथडने सोडवायचा आहे. मग लक्षात घ्या, व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपिड इज इक्वल टू काय बेटा, डिटर्मिनंट. व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपिड कशाने सोडवायचा असतो, डिटर्मिनंटने. चला सांगा व्हॅल्यूज. -12 अल्फा -12 जे आहे का, नाही. 0 जे. के आहे का, हो आहे के. अल्फा के कळलं. आय जे नाहीये, के मग जे नाही म्हणून 0. पुढं सेकंड याच्यामध्ये आय आहे का, नाही म्हणून 0. जे आहे का, हो आहे. जे 3 आहे. के आहे का, हो आहे. -1. नेक्स्ट अँड याच्यात आय जे के आहे का, आहे. आय 2 आहे. जे 1 आहे. के -15 आहे. कळालं का नाही कळालं सांगा. के किती आहे, -15. चला सगळ्यांनी समोर लक्ष द्या या ठिकाणी. बघा व्हॉल्यूम इज इक्वल टू काय समोर, डिटर्मिनंट. डिटर्मिनंट मध्ये आपण आय जे के जर व्हॅल्यू नसतील आय जे केच्या तर तिथं आपण काय कन्सिडर करतो, 0 कन्सिडर करतो. चला सोडवू याला. पण त्याच्या पहिले व्हॉल्यूम आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. त्यांनी किती दिलेला आहे व्हॉल्यूम बेटा, व्हॉल्यूम दिलेला आहे 546. मागच्या याच्यात आपल्याला हा व्हॉल्यूम काढायचा होता, यावेळेस व्हॉल्यूम दिलेला आहे आणि ती अल्फाची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. चला करूयात. बघा लक्ष द्या, ही अल्फाची व्हॅल्यू काढायची तुम्हाला. ठीक आहे, काढूयात. प्लस मायनस प्लस. चला घ्या प्लस, पण ती व्हॅल्यू किती बेटा, -12. व्हॅल्यू किती ती, -12. तिचा कॉलम आणि रो सोडून द्या. कोण उरलं बेटा, 3 -1 1 -15. ठीक आहे. नेक्स्ट मायनस ऑफ 0. बेटा इथं -0 जी व्हॅल्यू पकडली तिचा कॉलम रो सोडून द्या. ही व्हॅल्यू पकडली तिचा कॉलम रो सोडून द्या. 0 -1 2 15. 0 -1 2 -15. बेटा इथं 0 आलेला असल्यामुळे याचा आन्सर पूर्ण 0च होणार आहे. पण परत एकदा सांगतो तुम्हाला कळण्यासाठी मी असं लिहिलं, पहिल्या रो मध्ये जिथं बी कुठं तुम्हाला 0 दिसलं ती टर्म तुम्ही डायरेक्टली नाही लिहिली, त्याच्याऐवजी डायरेक्ट 0 लिहून टाकला तरी चालतं, तेवढा वेळ वाचतो आपला. पुढे बेटा प्लस अल्फा, जी व्हॅल्यू आपण घेतली त्या व्हॅल्यूचा कॉलम रो सोडा. 0 3 2 1 0 3 2 1. चला लक्ष द्या बेटा, इकडे -12 जशाच्या तसं सांगा. 3 × -15 -45. 1 × -1 -1. दोघांच्या मध्ये मायनसचा सिम्बॉल. ठीक आहे. पुढं ही टर्म तर पूर्ण काय होऊन जाईल बेटा, या बाहेरच्या 0 मुळे ही पूर्ण टोटल टर्म काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल, है की नाही. प्लस अल्फा ब्रॅकेट मध्ये 0 × 1 0 2 × 3 6. दोघांच्या मध्ये मायनसचं साईन. चला घ्या पुढे 546 जशाच्या तसं लिहून घ्या. पुढं बघा इक्वल टू -12 जशाच्या तसं, -12 जशाच्या तसं. पुढं मायनस मायनस +1 -45 +1 -44. ठीक आहे. नेक्स्ट हे 0ला तर 0 जशाच्या तसं. अल्फा × -6 अल्फा. चलो नेक्स्ट 546 मायनस मायनस प्लस. बेटा दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ. समोर -6 अल्फा जशाच्या तसं. चला 12 चौक 48 8 हातच्याला 4 12 4 जा 48 कॅरी 4 12 4 जा 48 48 + 4 52. ठीक आहे. ही प्लस वाली टर्म इकडे गेल्यावर काय होईल, मायनस होईल. 546 आपल्याला अल्फा फाइंड आउट करायचा आहे ना. काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, आपल्याला फाइंड आउट करायचा आहे हा अल्फा आहे की नाही. म्हणून आपण ती अल्फाची टर्म आहे ना ती तशीच्या तशीच ठेवली पलीकडं. इकडे बघा -6 अल्फा ॲज इट इज ठेवलं तिकडं. प्लस 528 इकडं आल्यानंतर -528 होणार. काय होणार, -528. 546 -528 18 होणार. -6 अल्फा. आपल्याला काय फाइंड आउट करायचं बेटा, अल्फा. हे 18 मल्टिप्लायचं -6 इकडं डिवाइड मध्ये 6 3 जा 18 होणार. सांगा अल्फाची व्हॅल्यू काय आपल्याकडे, हे मायनस आणि 3. अल्फाची व्हॅल्यू आपल्याकडं -3. चेक करा बरं आहे का, हो. परत एकदा या ठिकाणी ऑप्शन नंबर सीच आपल्याला या ठिकाणी आन्सर येताना दिसत आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने बेटा
व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपिपचा क्वेश्चन आला की तो डिटर्मिनंटने सोडवायचा असतो, पण यावेळेस आपल्याला व्हॉल्यूम न काढता त्यात व्हॉल्यूम देऊन अल्फाची व्हॅल्यू फाइंड आउट करायला लावलेली आहे. तर ती कशा पद्धतीने फाइंड आउट करायची असते ती आपण आता या ठिकाणी अतिशय इझिएस्ट मेथडने, इझिएस्ट वेने या ठिकाणी पाहून घेतलेलं आहे. आता दिलेला जो काही क्वेश्चन आहे याच्यात सुद्धा व्हॉल्यूम ऑफ टेट्राहायड्रॉन आहे, बरोबर आहे. आणि मी लिहून दिल्या 5 कन्सेप्ट, 5 गोष्टी मी या ठिकाणी लिहून दिल्या. सर्वांसाठी तुम्हाला डिटर्मिनंट फॉलो करावा लागतो, डिटर्मिनंटचा रूल वापरावा लागतो, डिटर्मिनंटने आन्सर काढावा लागतो. आता व्हॉल्यूम ऑफ टेट्राहायड्रॉन जरी असला तरी तो डिटर्मिनंटनेच फाइंड आउट करायचा आहे. फक्त या ठिकाणी आपल्याला किती वेक्टर दिलेले आहेत? 4. 1, 2, 3 आणि 4. सांगा बेटा काय करशाल? 4 वेक्टरचं कन्वर्जन 3 वेक्टरमध्ये करशाल आणि 3 वेक्टरमध्ये एकदा कन्वर्जन झालं की त्याला तुम्ही डिटर्मिनंटने सॉल्व्ह करू शकतात, कारण की डिटर्मिनंट सॉल्व्ह करताना 3 लाईन्स आपल्याला, 3 रोज आपल्याला पाहिजे असतात, आहे की नाही? चला पटकन सॉल्व्ह करूया. त्याच्या पहिले हे सगळे वेक्टर्स व्यवस्थितरित्या लिहून घेऊया. पहिल्या वेक्टरला आपण ए बार पकडू. सांगा 4i बार प्लस 5j बार प्लस के बार. नेक्स्ट बी बार सांगा बेटा मायनस जे बार. आता लक्षात घ्या आय जे के चा फॉर्म आहे इथं, आय जे के चा फॉर्म आहे का? नाही. मग आय जे के चा करू आपण 0i मायनस 1j प्लस 1k. ठीक आहे. त्याच्यानंतर सी बार सांगा बरं बेटा काय येईल? सी बार 3i प्लस 9j प्लस 4k बार. ठीक आहे. नंतर डी बार सांगा बरं. डी बार मायनस 2i बार प्लस 4j बार प्लस 4k बार. इथपर्यंत कळालं तुम्हाला? चारही वेक्टर्स मी आय जे केच्या फॉर्म मध्ये लिहून घेतलं. आता तुम्हाला ए बी बार, ए सी बार आणि ए डी बार काढावं लागेल, म्हणजे 4 वेक्टरचं कन्वर्जन तुमचं 3 वेक्टर मध्ये येऊन जाईल. सांगा ए बी बार काढू आपण, ए सी बार काढू आपण आणि ए डी बार काढू आपण. ठीक आहे. सांगा बरं बेटा ए बी बार कसा काढणार आपण? बी बार मायनस ए बार. ए सी बार कसा काढणार? सी बार मायनस ए बार. ए डी बार कसा काढणार? डी बार मायनस ए बार. इथपर्यंत कळालं सर्वांना? चला करा बी बार मायनस ए बार. आता मी डायरेक्ट इथलं इथं करणार. सांगा 0 मायनस 4 मायनस 4i बार. नेक्स्ट मायनस 1 मायनस 5 मायनस 6j, सॉरी मायनस 1 मायनस 5 मायनस 6j बार. हे बाई मायनस 1 आणि हे मायनस हे करायचं ना, मग हे मायनस केल्यानंतर मायनस 1 मायनस 5 है ना. 1 मायनस इथं काही नसतं म्हणजे 1 असतं. 1 मायनस 1 0k बार. ए बी बार झाला. आता ए सी बार कसं काढणार? सी मायनस ए. सी मायनस ए 3 मायनस 4 मायनस 1i बार. नेक्स्ट 9 मायनस 5 4j बार. नेक्स्ट 4 मायनस 1 3k बार. नेक्स्ट आता डी बार मायनस ए बार. मायनस 2 मायनस 4 मायनस 6i बार. 4 मायनस 5 मायनस 1j बार. 4 मायनस 1 3k बार. अशा पद्धतीने मी काय केलं बेटा? 4 वेक्टर्सचं कन्वर्जन 3 वेक्टर्स मध्ये या ठिकाणी करून घेतलं. आता व्हॉल्यूम ऑफ टेट्राहायड्रॉन आपल्याला काढायचा आहे आणि व्हॉल्यूम ऑफ टेट्राहायड्रॉनचा फॉर्म्युला देखील आपल्याला या ठिकाणी माहिती आहे. व्हॉल्यूम ऑफ टेट्राहायड्रॉन इज इक्वल टू 1/6 इंटू डिटर्मिनंट असा काढायचा असतो. 1/6 इंटू डिटर्मिनंट. व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपिप फक्त डिटर्मिनंट. व्हॉल्यूम ऑफ टेट्राहायड्रॉन 1/6 इंटू डिटर्मिनंट. हे 1/6 एक्स्ट्राचं आहे. व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपिपपेक्षा व्हॉल्यूम ऑफ टेट्राहायड्रॉन मध्ये 1/6 जास्त आहे. चला ए बार, बी बार, सी बारच्या व्हॅल्यू सांगा. ए बारच्या व्हॅल्यू, सॉरी ए बी, आता हे 4 वेक्टरचे कन्वर्जन तुम्ही 3 मध्ये जे केलेले आहे ना ते 3 घेऊया आपण. सांगा -4 -6 0 -4 -6 0. नेक्स्ट -1 4 3 -1 4 3. नेक्स्ट -6 -1 3 -6 -1 आणि 3. चला सोडवा बेटा. बाहेरचं जे 1/6 आहे ते जशाच्या तसं लिहिलं. पहिल्याला प्लस, दुसऱ्याला मायनस, तिसऱ्याला प्लस. प्लस करून ती व्हॅल्यू घेऊन टाका. काय बेटा ती व्हॅल्यू? -4. जी व्हॅल्यू घेतली तिचा कॉलम रो सोडा. कोण उरलं सांगा?
4 3 मायनस 1 3. नेक्स्ट व्हॅल्यू घ्या मायनस ऑफ ही व्हॅल्यू -6 जी व्हॅल्यू घेतली तिचा कॉलम रो सोडा -1 3 -6 3. त्यानंतर प्लस 0 असल्यामुळं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं इथलं पहिल्या लाईन जे बी 0 असेल ते समोरचं काही लिहित बसण्याची आवश्यकता नाही, कारण 0 कशाला गुणलं की ते 0च होऊन जाणार आहे. चला हे बाहेरचं 1/6 जशाच्या तसं सांगा. हे -4 जशाच्या तसे 4 3 जा 12 3 इंटू -1 -3 दोघांच्या मध्ये मायनसचं साईन. पुढं मायनस मायनस +6 -1 इंटू 3 -3 -6 इंटू 3 -18 दोघांच्या मध्ये मायनसचं साईन. नेक्स्ट 1/6 ला 1/6 -4 ला -4 मायनस मायनस प्लस 12 + 3 15. नेक्स्ट मायनस मायनस हे +6 ला +6 जशाच्या तसं मायनस मायनस +18 +18 - 3 15. 1/6 ॲज इट इज 15 4 जा -60 15 6 जा 90. बेटा 1/6 ला 1/6 90 - 60 30. बेटा 6 1 जा 6 6 5 जा 30. बेटा 5 ऑप्शन आपल्याकडे आहे का? हो, यस. सी ऑप्शनची श्रंखला या ठिकाणी तुटलेली आहे आणि या ठिकाणी खूप वेळानंतर आन्सर आपलं ऑप्शन बी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे 5 क्युबिक युनिट्स. तर अशा पद्धतीने सगळ्यात पहिला कॉन्सेप्ट आपण कोलिनियरचा शिकला. त्याच्यानंतर एरिया ऑफ पॅरलेलोग्राम, त्याच्यामध्ये दोन गोष्टी होत्या, ऍडजसंट साईड दिलेली आहे का डायगोनल्स दिलेले ते. त्याच्यानंतर व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपिड आणि व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन दोन गोष्टी शिकलो. व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपिड म्हणल्यानंतर डिटर्मिनंट, व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन म्हणजे 1/6 डिटर्मिनंट. अशा पद्धतीने या ठिकाणी बऱ्याचशा कॉन्सेप्ट आपण अतिशय व्यवस्थितरित्या सावकाशरित्या या ठिकाणी कंप्लीट केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त व्हिडिओचा वापर करून आपल्या कॉन्सेप्ट क्लिअर करून जितक्या जास्तीत जास्त कॉन्सेप्ट आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर होईल तितकी प्रॅक्टिस करून अतिशय छान आणि उत्तमरित्या तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवण्यासाठी याच्यातून मदत होणार आहे. त्यामुळं व्हिडिओला कंटिन्यू बघत चला, त्याची कंटिन्युअसली प्रॅक्टिस करत चला. भेटूयात पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. तोपर्यंत